शेतकरी भावांनो नमस्कार. मी उन्मेष राजपूत. कृषी पर्यटन म्हणजेच ॲग्रो टुरिझम. ॲग्रो टुरिझम नेमकं काय असतं, कोणी केलं पाहिजे आणि का केलं पाहिजे, का करू नये, आणि त्याला सबसिडी किती असते, महाराष्ट्र शासनाची असो केंद्र सरकारची असो, याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम आपण कृषी पर्यटन हे कोणी केलं पाहिजे आणि कोणी नाही केलं पाहिजे या संदर्भात माहिती घेऊ, आणि सबसिडी किती असते, कशी असते या संदर्भात ह्या भागाच्या शेवटी आपण त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. आणि एक छोटासा व्हिडिओ 7-8 मिनिटाचा, तो आपण पूर्ण बघा. आपण सुरुवात करूया. तर भावांनो, एक कृषी पर्यटनाविषयी महाराष्ट्र शासनाचं धोरण जाहीर केलं होतं. तर त्या धोरणानुसार महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांना असं वाटलं की आपण या धोरणाप्रमाणे एक कृषी पर्यटन केंद्र उभारावं, जेणेकरून आपल्या शेतीला एक पूरक व्यवसाय म्हणून आपल्याला हातभार मिळेल. सुरुवातीला ह्या विषयावर चर्चा करू की कृषी पर्यटन हे कोणी केलं पाहिजे. तर सर्वप्रथम कृषी पर्यटन करताना तुमच्याजवळ एक 5.5-6-7 एकर जमीन पाहिजे. त्या जमिनीपैकी जो बरड किंवा बंजर जमीन म्हणतो, त्या बंजर जमिनीचा किंवा पोटखराब जमिनीचा वापर आपण या कृषी पर्यटनासाठी करू शकतो. पण लोकेशन निवडताना आपण काय काळजी घेतली पाहिजे की कुठलंही लोकेशन निवडताना आपल्याला एक मोठं शहर की ज्याची लोकवस्ती साधारणतः 2 ते 3 लाख लोकसंख्या असेल, किंवा जवळपास असे 2-3 शहरं असतील 35-40 किलोमीटरच्या अंतरावर, तर त्या माणसाने निश्चितच म्हणजे ती जमीन जर कधी एखाद्या मेन रोडला असेल किंवा चांगला रोड असेल तर याबद्दल विचार करायला हरकत नाही. पण विचार करताना एक काळजी नक्की घेतली पाहिजे. आपल्याजवळ मुबलक भांडवल पाहिजे. नाहीतर भांडवल नाही, विस्तृत बांबू आणायचे, काहीतरी हिरवा कापड आणायचा, ते उभारायचा, याला कृषी पर्यटन म्हणता येणार नाही. कृषी पर्यटन करताना तुम्हाला काळजी घ्यावीच लागेल. सर्वप्रथम तुम्हाला एक प्रोफेशनल आर्किटेक्ट नेमावा लागेल. तुमच्या जागेचा नकाशा, तुमच्या जागेचा नापिकी भाग, हे सगळं कुठे काय हे नकाशावर मेन्शन करून एक प्रोफेशनल आर्किटेक्टकडनं, म्हणजे ज्याला लँडस्केपिंगचा अनुभव आहे, अशा आर्किटेक्टकडनं तुम्हाला सर्वप्रथम एक प्लॅन करावा लागेल. तो प्लॅन मंजूर करायची गरज नाही, पण तो तुमचा कागदावर पाहिजे की काम करताना तुम्हाला त्या संदर्भामध्ये कुठली गोष्ट, कुठली ॲक्टिव्हिटी, काय करायचं, कुठे करायचं हे ठरवता आलं पाहिजे. तर ती एक काळजी सर्वात प्रथम घेतली पाहिजे. आणि भांडवल, तर भांडवल याला काही मर्यादा नाही मित्रांनो. तुम्ही कितीही भांडवल टाकू शकता आणि कमी भांडवलामध्येही करू शकता. कमी भांडवलामध्ये कोण करू शकतं की ज्याच्याजवळ नैसर्गिक सुखसंपदा आहे. थोडक्यात की एखादी जमीन जी आहे ती डोंगराच्या पायथ्याशी आहे, झाडी भरपूर आहेत, तर त्याला बाकीची इन्व्हेस्टमेंट खूप काही करायची गरज नाही, कारण त्याच्याकडे ऑलरेडी निसर्ग सौंदर्य आहे. दुसरी गोष्ट, जर कधी थोडं लांब असेल की निसर्ग सौंदर्य कमी असेल, तर त्याला मात्र थोडं इन्फ्रास्ट्रक्चर आणि झाडं वाढवण्यावर किंवा मोठे मोठे झाडं आणून जमिनीत लावावं लागतील. तर ह्या सगळ्या गोष्टींचं, म्हणजे मी जे सुरुवातीला सांगितलं की कोणीही 25-30 बांबू आणायचे, उभं करायचं, या लोकांनी याच्यामध्ये पडू नये, ही माझी हात जोडून विनंती आहे. शेतकरी हा ऑलरेडी सगळ्या गोष्टींमुळे होरपळलेला आहे. म्हणजे शेतकऱ्याला भाव नाही मालाला, त्याच्यानंतर त्याच्याजवळ पाणी नाही, त्याला 24 तास वीज नाही. म्हणजे कृषी प्रधान देशामध्ये 70% लोक ज्याच्यावर अवलंबून आहेत, अशा देशामध्ये आपल्याला ह्या गोष्टी, सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागतोय. आणि त्याच्यात तुम्ही असं काहीतरी स्कीम आली म्हणून पर्यटकांची वाट बघत बसाल तर तुम्ही हतबल व्हाल. तर म्हणून सांगतो मित्रांनो की ज्या माणसाजवळ भांडवल पुरेसं आहे, नसेल भांडवल, तर ह्या GRच्या माध्यमातून आपल्याला बँकेकडनं कर्ज उपलब्ध होतं. आता मी सुद्धा एक मोठं ॲग्रो टुरिझम उभं करतोय की मला महाराष्ट्र बँकेने एक चांगली मदत केलेली आहे. त्या उद्देशाने आम्ही हे सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे करतोय. म्हणजे काहीतरी उभं करायचं असं नाही करत, एक चांगल्या प्रकारची ॲग्रो टुरिझम आम्ही या ठिकाणी 40 गाव इथे करतोय. ते आपण नंतर बघूच पुढच्या भागामध्ये. तर सांगायचं तात्पर्य असं की एक प्रोफेशनल आर्किटेक्टकडनं त्याचा प्लॅन काढा आणि या सगळ्या गोष्टी एक एक करून आपण त्याची माहिती घेऊ. तर मी सुद्धा कृषी पर्यटन व्यवसाय यामध्ये उतरण्या अगोदर एक 7-8-10 ठिकाणी मी भेट दिली. त्यापैकी बरेचसे कृषी पर्यटन केंद्र असे होते की ज्यांना पर्यटकांची वाट बघावी लागत होती. पुण्या मुंबई सारखे जे पर्यटन क्षेत्र आहेत ते सफल ते चालवत होते. याचं कारण असं आहे की ते मोठे शहर आहेत, भांडवल टाकलेलं होतं. आणि तुमचं हे बघा, सरळ तुमचं कंपॅरिझन जे आहे ते मोठ्या मोठ्या रिसॉर्टशी आहे. आणि रिसॉर्टमध्ये सुद्धा
बऱ्याच प्रकारे नॅचरल, आर्टिफिशियल सगळं असं कन्स्ट्रक्शन करून त्यांनी नैसर्गिक वातावरण केलेलं असतं. म्हणजे तुमची कॉम्पिटिशन फक्त ॲग्रो टुरिझमशी नाही आहे, तर तुमची कॉम्पिटिशन एखाद्या मोठ्या रिसॉर्टशी. तर त्यामुळे तुम्ही करताना थोडीफार, ठीक आहे रिसॉर्ट एवढा पैसा तुम्ही नाही टाकू शकणार, पण रिसॉर्ट सारखं बनवायचा निश्चितच. म्हणजे जे काय काम करायचे ते प्रोफेशनल आर्किटेक्ट, प्रोफेशनल कारागीर. समजा तुम्हाला बांबूंचं काम करायचं आहे, तर बांबूंमध्ये चांगलं डोम किंवा चांगल्या झोपड्या कोण करून देत असेल त्याला शोधा. तुम्ही असे 10 लाख रुपये खर्च करणार असाल तर 40 लाख खर्च करा, पण जे काय काम करायचं त्याचं ॲस्थेटिकली म्हणजे त्याचं बाह्य रूप हे लोकांना अट्रॅक्ट करणारच लागेल. दुसरी गोष्ट, तुम्हाला दगडी काम करायचं असेल तर दगडी काम मध्ये 2 प्रकार आहेत, की एक बांधकाम आहे दगडी आणि दुसरं एक घडवलेल्या दगडांचं काम. तर मी तुम्हाला सल्ला देईल की जास्तीत जास्त घडवलेल्या दगडांचं काम करा, की जेणेकरून ते लोकांना अँटिक वाटेल आणि लोक तुमच्याकडे आकर्षित होते. तिसरी गोष्ट, की तुमच्याजवळ पाण्याचा मुबलक साठा पाहिजे, कारण की एवढा मोठा व्यवसाय जर उभा करायचा आणि पाणी नसेल तर त्याला काही उपयोग नाही. तर सर्वात पहिल्यांदा ह्या ज्या 4 गोष्टी आहेत त्या तुम्ही पहिल्यांदा डोक्यात घेऊनच ॲग्रो टुरिझमचा विचार केला पाहिजे. घरामध्ये मॅनपॉवर पाहिजे, की जे स्वतः तुम्ही काही कामं करू शकाल, कामं विभागू शकाल, अशी मॅनपॉवर असेल तर तुम्ही हा व्यवसाय सहजरित्या करू शकतात. दुसरी गोष्ट आता राहिली सबसिडीची. हा व्यवसाय सुरू करण्या अगोदर याच्यातले जेवढे व्हिडिओ असतील यूट्यूबवर वगैरे ते सगळे मी बघितले, पण याच्यात कोणालाही क्लॅरिफिकेशन नाही की याला सबसिडी काय असते किंवा नसते. कृषी पर्यटन योजना जे धोरण जाहीर केलं 2019ला, त्यानुसार याला तुम्हाला अशी खास सबसिडी नाही आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्टीची सबसिडी जी आहे, समजा शेततळं बनवलं तर शेततळ्यासाठी तुम्हाला कृषी विभागाकडनं अनुदान घ्यावं लागेल. तुम्ही ड्रीप केलं झाडांना तर ड्रीपकडनं अनुदान घ्यावं लागेल. तर या अशा वेगवेगळ्या सबसिड्या आहेत. मात्र महिलांच्या नावाने जर तुमचं कृषी पर्यटन केंद्र असेल तर आई म्हणून जी स्कीम आहे, त्या आई स्कीमच्या अंतर्गत तुम्हाला 15 लाख रुपयापर्यंतचं कुठलेही बँक कर्ज उपलब्ध करून देते आणि त्या 15 लाख रुपयाच्या बँकेच्या कर्जावर त्याचा जो परतावा आहे तो महाराष्ट्र शासन देतं. ही एक आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. जे आई स्कीमसाठी मी स्वतः पात्र झालं, कारण की ही जमीन जी ती पूर्ण माझ्या पत्नीच्या नावावर होती. तर आई स्कीमचं जे प्रमाणपत्र होतं ते आम्हाला मिळालेलं आहे आणि त्यानुसार आम्ही सगळं करतोय. दुसरी गोष्ट, महाराष्ट्र शासनाची मंत्रालयात एक स्कीम आहे असं ऐकलंय, अजून त्याच्यावर मला निश्चित सांगता येणार नाही, पण त्या स्कीमसाठी मी अर्ज केलेला आहे आणि आता आपण बघूया त्या स्कीमचं काय होतं. शेतकरी भावांनो, अजून एक दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, की जसं की तुमचं दुग्ध व्यवसाय, तुमचं कुक्कुटपालन, तुमचं मत्स्य व्यवसाय हे तुम्ही चालू ठेवायचे, कारण की ते एक आपल्याला जोपर्यंत तुमचा व्यवसाय भरभराटीला येत नाही तोपर्यंत ते तुम्हाला मदतच करत राहणार, तुम्हाला त्याचा फायदाच होणार. तर आता आम्ही स्वतः जे काय बोटिंगसाठी लेक बनवलेलं आहे, त्या बोटिंग लेक मधनं मी आता बोटिंगने तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतोय. त्या बोटिंग लेक मध्ये आम्ही 1 वर्षापूर्वी माशांचे डबे सोडले होते आणि आता त्या डब्यांचं मधले जे मासे होते ते बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आता वाढलेले आहेत. तर त्याच्यावर एक आपण वेगळा भाग बनवू, कशा प्रकारे आपल्याला तो व्यवसाय एक पूरक व्यवसाय ठरू शकतो. आणि हे तुम्ही बघू शकता माझ्या मागे, आणि कसं सुंदर नॅचरल, थोडा खर्च केलेला आहे पण तो खर्चच लोकांना तुम्हाला आकर्षित करू शकेल. या सगळ्या गोष्टींना खूप महत्व आहे, कारण लोकांना आजकाल कसं आहे, फेसबुक, इंस्टा या सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ अपलोड करणं, फोटो टाकणं, नवीन जोडपं असेल प्री वेडिंग फोटोशूट, यासाठी तुम्हाला एक तुमच्या व्यवसायाला ते अनुसरून सध्या ट्रेंड चाललाय. म्हणजे फोटोशूटसाठी काय करतील लोक याचा भरोसा नाही. तर त्यासाठी आपण आपलं कृषी पर्यटन चालू करताना सांगितलेल्या सर्व गोष्टींचा विचार करून चांगल्या पद्धतीने कृषी पर्यटन चालू करू शकतात. आपण आता इथेच थांबूया, पुढील भागात नक्की भेटू. धन्यवाद. फार्म अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करा, आमचे नवीन व्हिडिओ बघत राहा.